नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत फेब्रुवारी 2026 मधील मंथली करंट अफेअर्सचे मोस्ट इम्पोर्टंट 150 पेक्षाही अधिक एम-सी-क्यू. हे एम-सी-क्यू आपल्याला आगामी काळामध्ये सर्वच परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक पहिला. टाइम्स हायर एज्युकेशन विश्वविद्यालय क्रमवारी 2026 नुसार जागतिक विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक कोणाचा आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑक्सफर्ड. अटल पेन्शन योजना ही कोणत्या दिवशी सुरू करण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9 मे 2015. दोस्ती 17 हा सराव कोणत्या देशांनी संयुक्तपणे केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत, मालदीव आणि श्रीलंका. बोर्ड ऑफ पीस या संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाझामध्ये युद्धबंदी व शांतता. डब्ल्यूएचओच्या एकूण निधीपैकी किती टक्के निधी हा अमेरिका पुरवत होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18%. स्लिनेक्स हा कोणत्या देशांमधील सराव आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत आणि श्रीलंका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळे सराव जे आहेत हे खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि सराव ह्या कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला विचारला जातो. त्यामुळे लक्षात घ्या, स्लिनेक्स हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील सराव आहे. ग्रँड स्लॅम एकेरीमध्ये 400 सामने जिंकणारा पहिला खेळाडू कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोवाक जोकोविच. 77वा प्रजासत्ताक दिन कोणत्या संकल्पनेवर साजरा केला जाणार होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वंदे मातरम 150 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची ही फॅक्ट आहे. 77वा प्रजासत्ताक दिन जो नुकताच 26 जानेवारी या दिवशी साजरा केला गेला, तर हा वंदे मातरम 150 वर्ष या संकल्पनेवर साजरा केला गेलेला होता. त्यामुळे आपल्याला आगामी काळामध्ये असा प्रश्न नक्की विचारण्यात येऊ शकतो. पद्म पुरस्कार 2026 मध्ये एकूण किती मानकरी निवडले गेले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 131. 150 दिवसाच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमानुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय हे कोणते ठरलेले होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जळगाव. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कुठे उभारला जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काकीनाडा. महाराष्ट्रातून एकूण किती जणांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. विद्यार्थी मित्रांनो, पुरस्कार या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आपण मागील काही दिवसांमध्ये पुरस्कारावर एक स्पेशल व्हिडिओ देखील आणलेला होता आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार कोणता म्हटला जाईल, तर तो आहे पद्मश्री पुरस्कार. म्हणजे एकूणच पद्म पुरस्कार जे काही दिले जातात, त्यामध्ये पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल, हे कोणाला दिले जातात आणि हे किती दिले जातात आणि यामध्ये पण यांची संख्या फार महत्त्वाची आहे. त्यातील पण विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातून कोण-कोण आहेत, क्रीडा घटकामध्ये कोणाकोणाला पद्मश्री दिलेला आहे, हे सगळ्या फॅक्ट्स आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळे प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, सर विल्यम मार्क टुली कोणत्या संस्थेचे भारत ब्युरो प्रमुख होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बीबीसी. फेज्ड बॅटल ॲरे ही युद्धरचना कोणत्या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रजासत्ताक दिन परेड. कोलकाता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती सुजॉय पॉल. संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्र निरसन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डी.बी. व्यंकटेश वर्मा. IBA बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये बेस्ट फिनटेक अँड DPI अडॉप्शन पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक बँक. खालीलपैकी कोणते पुस्तक सर विल्यम मार्क टुली यांनी लिहिलेले नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डिस्कवरी ऑफ इंडिया. आपल्याला माहीतच आहे की डिस्कवरी ऑफ इंडिया हे भारताचे माजी पंतप्रधान आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यांनी लिहिलेलं आहे. परंतु हे बाकीचे तीनही पुस्तकं जे आहेत हे सर विल्यम मार्क टुली यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या तिन्ही पुस्तकाचे नाव काय आहेत? नो फुल स्टॉप्स इन इंडिया, इंडिया इन स्लो मोशन, द हर्ट ऑफ इंडिया. हे तिन्ही पुस्तक सर विल्यम मार्क टुली यांनी लिहिलेले होते आणि डिस्कवरी ऑफ इंडिया हे मात्र पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान यांनी लिहिलेले होते. पुढचा प्रश्न, भारतीय युरोपीय आयोग मुक्त व्यापार कराराला कोणते नाव दिले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मदर ऑफ ऑल डील्स.
EU आणि भारताचा एकत्रित जी-डी-पी जागतिक जी-डी-पीच्या किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25%. 2021 पासून भारताने किती मुक्त व्यापार करार केलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. अजित पवार किती वेळा उपमुख्यमंत्री झालेले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. आपल्याला माहीतच आहे मागील काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर देखील अजित पवार यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला जात आहे आणि आगामी काळामध्ये देखील परीक्षेमध्ये आपल्याला अजित पवार यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा अजित पवार हे एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेले होते. अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्रकार कोणता होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिअरजेट 45. भारताने नुकतंच मदर ऑफ ऑल डील्स म्हणून ओळखला जाणारा करार कोणासोबत केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युरोपीय महासंघ म्हणजेच युरोपियन युनियन. आणि युरोपियन युनियनसोबत केलेला जो काही ट्रेड डील आहे या कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हणून ओळखले जाते. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यपाल. एम व्ही पाठक यांनी कोणत्या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम सागरी किनारा कमांडर अतिरिक्त महासंचालक. पुढचा प्रश्न ऑपरेशन त्राशी 1 कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किश्तवाड. कोणते राज्य आय-आय-टी मद्रास व IBMच्या सहकार्याने क्वांटम स्किलिंग कोर्स सुरू करत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. भारताच्या उच्च न्यायालयाला रिट अधिकार क्षेत्र कोणत्या कलमान्वये मिळालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 226. गैर हिंदी भाषांतील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी सेमोझी इल्किया विरुदू हा पुरस्कार कोण जाहीर करतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू राज्य सरकार. 77वा प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळवणारा चित्ररथ कोणाचा होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आपला महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राला 77वा प्रजासत्ताक दिनाच्या प्रथम क्रमांक म्हणजे जो काही आपला चित्ररथ आहे हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे. पुढचा प्रश्न UGC समता नियमावली संदर्भात कोणती नियमावली सध्या लागू आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2012. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6.8% ते 7.2%. नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक यामध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. आर्थिक सर्वेक्षणाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर व्ही अनंता नागेश्वरन. पुढचा प्रश्न पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पाटणा पक्षी अभयारण्य नाव जरी पाटणा असलं तरी आपल्याला कन्फ्युजन करायचं नाही कारण आपल्याला हे बिहार वाटू शकतं. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. आणि आज सध्या चर्चेमध्ये असलेले हे अभयारण्य आहे त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारून कन्फ्युजन करू शकतो. पुढचा प्रश्न खेलो इंडिया विंटर गेम्स 2026चे आयोजन कुठे झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेह. महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण झालेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुनेत्रा पवार. अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदना सिन्हा. पुढचा प्रश्न IMFने 2025-26 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज किती टक्के केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7.3%. भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. INS सागरध्वनी या जहाजाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे DRDOच्या NPOL द्वारे संचालित आहे. डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. पुढचा प्रश्न RBI अंतर्गत लोकपाल पदासाठी किमान किती वर्षांचा अनुभव आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 वर्ष. अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026चा पहिला टप्पा कुठे सुरू झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थंताई पेरियार.
सागर मैत्री ही संयुक्त वैज्ञानिक मोहीम कोणत्या संस्थांद्वारे राबवली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय नौदल व DRDO. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष विजेता कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्लोस अल्कराज. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न देखील विचारण्यात येतात. स्पोर्ट्स या घटकामध्ये जे काही 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत, यातील विजेते आणि उपविजेते आणि त्यांचे देश हे सर्व विचारलं जातं. त्यामुळे आपल्याला हे गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष विजेता कोण आहे? तर पर्याय क्रमांक 4 कार्लोस अल्कराज. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरालम. अरालम हे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे. ही फॅक्ट देखील आपल्याला वन लाइनर या घटकामध्ये आपल्याला विचारली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, कॅव्हलियर डेल ऑर्डिन डॅला स्टेला डी इटालिया हा सन्मान कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीनिवास डेम्पो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी आहे. चिप्स टू स्टार्टअप्स हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक्स व IT मंत्रालय. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष उपविजेता कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नोवाक जोकोविच. 68वा ग्रॅमी पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दलाई लामा. पुणे व बीड जिल्ह्यांच्या नव्या पालकमंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुनेत्रा अजित पवार. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 हा कोणाला जाहीर झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पद्मा तळवळकर. ICGS संकल्प हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲडव्हान्स्ड ऑफशोअर पेट्रोल वेसेल. पुढचा प्रश्न, फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनरल NM नरवणे. अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामुळे आपल्या भारतीय संसदेमध्ये बऱ्याच गोंधळ देखील झालेला होता. त्यामुळे ह्या पुस्तकाचं नाव आणि याचं लेखक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक जनरल MM नरवणे यांचं आहे. दलाई लामा भारतामध्ये कोणत्या वर्षापासून वास्तव्यास आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1959. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ 50% वरून किती टक्क्यांपर्यंत कमी केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18%. भारतातील पहिला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई अहमदाबाद. महाराष्ट्रात पुढील 5 वर्षांमध्ये किती कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 300 कोटी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 जून 1999. क्रेफॉर्ड पुरस्कार 2026 हा कोणाला जाहीर झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीरभद्रन रामनाथन. हरित महाराष्ट्र मिशन याचा कालावधी कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2025 ते 2030. चक्र द सेंटर ऑफ एक्सलन्स हे कोणत्या संस्थेने सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 SBI. थायलंड मास्टर 2026 महिला एकेरी विजेती कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देविका सिहाग. अग्निपरीक्षा संयुक्त प्रशिक्षण सराव कोणत्या दलांमध्ये झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेना आणि ITBP. एक्झरसाइज खंजर हा सराव भारत कोणत्या देशासोबत करतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किर्गिस्तान. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू करण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 356. चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सनराईज सेक्टरसाठी फायनान्सिंग करणे. इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 कोणत्या कालावधीत आयोजित केला जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 ते 20 फेब्रुवारी 2026. नेमच्या किपगेन हे कोणत्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मणिपूर. 35वी किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा कुठे झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुरुक्षेत्र. भारत टॅक्सी सेवा ही सेवा कोणत्या मॉडेलवर आधारित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सहकारी मॉडेल.
सौ निवेदिता दुबे यांची AAI मध्ये कोणत्या पदावर नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मानव संसाधन संचालक. भारत टॅक्सी सेवा ही कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमित शहा. आपल्याला माहिती आहे की अमित शहा हे फक्त गृहमंत्री नाहीत तर ते सहकार मंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रालयाअंतर्गतच भारत टॅक्सी सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे. भारतामध्ये पहिल्या राष्ट्रीय UAV चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर कोणत्या राज्यामध्ये उभारला जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. प्रो रेसलिंग लीग म्हणजेच PWL 2026चा विजेता संघ कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरियाणा थंडर्स. पिल्लू AI हे कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. हायड्रोजन बस वापरणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोचीन विमानतळ. रुसोमा संत्री महोत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागालँड. पिल्लू AI हे कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकाउंटिंग AI. अंडर 19 विश्वचषक 2026 मध्ये भारताचा कर्णधार कोण होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयुष म्हात्रे. महिला प्रीमियर लीग 2026चा विजेता संघ कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 RCB. जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन 1 विकसित करणारी कंपनी कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वास्ट स्पेस. PM सेतू योजनेसाठी वर्ल्ड बँकेने किती कर्ज मंजूर केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 $830 मिलियन. अंतरिक्ष संगवारी हे स्पेस सेंटर कुठे उभारले गेलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शासकीय शाळा नवा रायपूर. PM सेतू योजनेचे पूर्ण रूप काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs. पुढचा प्रश्न रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स म्हणजे RNI याचा मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देशांची नैतिक, सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारी मोजणे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी जाहीर करणारा युरोपमधील पहिला देश कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्पेन हा देश. भारतातील पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. ST महामंडळाच्या नव्या बसेसना कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजमाता जिजाऊ. CSIR CIMFR याने भारतातील पहिल्या हायड्रोजन कॉम्प्रेसर व डिस्पेन्सरचे सुरक्षा मूल्यांकन कुठे केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 NTPC नेत्र ग्रेटर नोएडा. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स म्हणजेच RNI यामध्ये प्रथम कोणत्या देशाने तयार केलेला आहे? म्हणजे हा इंडेक्स पहिल्यांदाच कोणत्या देशाने तयार केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आपला भारत. भारताने रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स म्हणजे RNI हा पहिल्यांदाच एक महत्त्वाचा इंडेक्स हा तयार केलेला आहे आणि यामध्ये संपूर्ण जगभरातील वेगवेगळ्या देशांची क्रमवारी यामध्ये सांगितलेली आहे. VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. अलवर जिल्हा भारतातील कोणता पहिला जिल्हा ठरलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 100% विमा संरक्षण. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 100% विमा संरक्षण प्राप्त झालेला अलवर हा राजस्थानमधील जिल्हा आहे आणि हा भारतातील पहिला जिल्हा ठरलेला आहे ज्याने 100% विमा संरक्षण मिळवलेले आहे. वायुशक्ती हवाई सराव 2026 कुठे आयोजित केला जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जैसलमेर. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथा क्रमांक. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार भारताचा चौथा क्रमांक आहे. भारतीय लष्कराची पहिली क्वांटम लॅब कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महू या ठिकाणी. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. केरळमधील पहिली पूर्णपणे दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनलेले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तान्या लाथर. सॅफ अंडर 19 महिला फुटबॉल कप 2026 मध्ये विजेता देश कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. महिलांसाठी 50 एकर औद्योगिक पार्क कुठे सुरू झालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गौरी बिदानोर.
भारतात लोकर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. 2026 हिवाळी ऑलिम्पिक कुठे आयोजित झालेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिलान. मेंढी यांच्या संख्येमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2018. ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026 हा कुठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुवनेश्वर. राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15. क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 अफोर्डेबिलिटी रँक 1 कोणत्या शहराला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. भारतातील पहिले राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचा प्रचंड विजय झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी. इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. बायोफॅक 2026 साठी भारताला कोणता मान मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कंट्री ऑफ द इयर. महाराष्ट्रातील नवीन नियमानुसार कोणती मंजुरी आता एन ए परवानगी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांधकाम नकाशा मंजुरी. ही महाराष्ट्रातील महत्त्वाची घडामोड आहे आणि हा देखील प्रश्न आपल्याला आगामी काळामध्ये विचारण्यात येऊ शकतो. भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेलिया व्हॅलवार्डे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी भरावा लागणारा कोणता कर नुकताच रद्द करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकृषक कर. राफेल फायटर जेटचे उत्पादन करणारी कंपनी कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॅसॉल्ट एव्हिएशन. वंदे मातरम याचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चॅटर्जी. दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची पहिली महिला टीटी कोण बनलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरिता योल्मो. राधा ही जगातील सर्वात बुटकी म्हैस कुठे आढळली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सातारा. बांगलादेशातील 13व्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने विजय मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बीएनपी बांगलादेश नॅशनल पार्टी याने बांगलादेशमध्ये आता नुकताच विजय मिळवलेला आहे. T20 विश्वचषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध 50 पेक्षाही अधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ईशान किशन. भारताने ब्रिक्स अध्यक्षपद कितव्यांदा भूषवलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथ्यांदा. कुमार भास्कर वर्मा सेतू हा कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून साधारण किती उंचीवर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 446 किलोमीटर. ब्रिक ही संज्ञा कोणी दिली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिम ओ नील. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान आता कोण बनलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तारिक रहमान. आर्क्टिक सेंट्री मिशन कोणी सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाटो. तामिळ ब्राह्मी शिलालेख नुकताच कुठे सापडलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हॅली ऑफ द किंग्स. स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्यांनी सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. भारतातील पहिला म्युझिकल रोड कुठे सुरू झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई कोस्टल रोड. तामिळ ब्राह्मीमधील शिलालेख कोणत्या देशामध्ये सापडलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इजिप्त. 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 2026 चे आयोजन कोण करत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NSG. आशियाई रायफल स्लॅश पिस्तूल अजिंक्यपद 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 94.
कुक सामुद्रधनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅराजलतरणपटू कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्येंद्रसिंह लोहिया. भारताचे पहिले स्वतंत्र शहरी धोरण मंजूर करणारे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. भारत मलेशिया क्रॉस बॉर्डर क्यूआर पेमेंट करार कोणत्या प्रणालीमध्ये झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यूपीआय ड्यूट नाऊ क्यूआर. 25 मीटर सेंटर फायर पिस्टल पुरुष प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमनप्रीत सिंह. रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेला मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18,509 कोटी. कोलंबिया आय-आय-टी बॉम्बे ए-आय फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटर या स्थापनेचा करार कुठे झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. निवडणूक ट्रस्ट निधीमध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या पक्षाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाजप. 2026 इंडिया ए-आय इम्पॅक्ट एक्स्पोची थीम काय होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल, इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट. देशातील पहिली ए-आय लिव्हिंग लॅब कुठे सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी. पहिली ए-आय इम्पॅक्ट एक्स्पो कुठे आयोजित करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिटन या ठिकाणी. ओल चिकी लिपी ही कोणत्या भाषेसाठी विकसित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संथाली. चौथे विश्व मराठी संमेलन 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवाराला किमान किती मते आवश्यक आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 37 मते. प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये सर्वश्रेष्ठ कॅडेट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तनू भान. नवीन पीएमओ संकुल सेवातीर्थचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. संथाली भाषेचा समावेश भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 92वी घटनादुरुस्ती. मिया अमोर मॉटले या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग तिसरा विजय मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बार्बाडोस. बार्बाडोसच्या नवीन पंतप्रधान आहेत मिया अमोर मॉटले. नागालँडमधील संगतम नागा समुदायाने कोणत्या प्राण्याची शिकार पूर्णपणे बंद केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेंगोलिन. भारत जन ए-आय ॲपचे उद्घाटन कुठे झालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी. महाराष्ट्रातील विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीनिवास कुलकर्णी. एस-आय-आर म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. पुढचा प्रश्न साहित्यभूषण पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे. मराठीतील विरामचिन्हांचा ब्रिटिश उद्गाता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थॉमस कॅन्डी. महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी सुरू करण्यात आलेले ए-आय आधारित टूल कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षा साथी. इंडिया ए-आय समिटमध्ये भारताच्या कोणत्या जाहीरनाम्याला 70पेक्षाही अधिक देशांचा पाठिंबा मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली जाहीरनामा. मानव या फ्रेमवर्कमध्ये एनचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नॅशनल सॉव्हरेनिटी. मधमाशी कॉरिडॉर या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परागीकरण वाढवणे. शिक्षा साथी वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. वैष्णवी आडकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टेनिस. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 60 वर्ष. 2026 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंगापोर. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 91वा. भारतातील पहिले ए-आय सक्षम राज्य विद्यापीठ कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौधरी चरण सिंह विद्यापीठ.
हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 निर्देशांकामध्ये भारताचा पासपोर्ट 2026 मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 75वा. मिझोराम व अरुणाचल प्रदेश यांचा स्थापना दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 फेब्रुवारी 1987. टोल प्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे कधीपासून बंद होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 एप्रिल 2026. मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आशा शर्मा. रणवीर सिंग सचदेवा यांनी कोडिंगची सुरुवात कितव्या वर्षी केलेली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3 वर्ष. वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांनी कोडिंगची सुरुवात केलेली होती. मेरठ मेट्रोचा वेग साधारण किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 120 किलोमीटर पर तास. अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 55वी घटनादुरुस्ती. लखपती बिटिया योजना या अंतर्गत एकूण आर्थिक मदत किती दिली जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ₹56,000. बागलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चिनाब. H5N1 या इन्फ्लुएन्झाची लागण झालेली पहिली पक्षी प्रजाती कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जेंटो पेंग्विन. वज्रप्रहार 2026 हा युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला गेलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत अमेरिका. भारताचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण कोणत्या नावाने जाहीर झालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रहार. लखपती बिटिया योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली या राज्याची. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आपल्या फेब्रुवारी या महिन्यातील महत्त्वाचे एम-सी-क्यू. तर हे एम-सी-क्यू तुम्हाला सर्वच परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा आणि परीक्षा आपल्याला माहीतच आहे, की आगामी 2 महिन्यांमध्ये आता कंबाईन गट ब, गट क, तलाठी अशा खूप साऱ्या परीक्षा आता आयोजित केल्या गेलेल्या आहेत आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये भरती देखील होणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना या सर्व परीक्षेसाठी हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच हे सर्व व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा आणि आपली एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.